नमस्कार. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केलेल्या या खास सादरीकरणात आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा अदृश्य शक्तीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या रोजच्या जीवनाला आकार देते, पण ती आपल्याला सहसा दिसत नाही. हो, मी बोलतोय ट्रान्सफॉर्मरबद्दल. कधी विचार केलाय का की ज्या पॉवर ग्रीडमधून एका प्रचंड स्टील मिलला वीज मिळते, त्याच ग्रीडमधून आपला नाजूकसा स्मार्टफोन सुद्धा चार्ज होतो? हे कसं काय शक्य आहे? याच प्रश्नामध्ये आजच्या आपल्या माहितीचं रहस्य दडलंय. आणि याचं उत्तर आहे ट्रान्सफॉर्मर. एक असं साधं पण खूपच शक्तिशाली उपकरण जे विजेच्या व्होल्टेजला आपल्या गरजेनुसार कमी जास्त करून आपलं हे सगळं आधुनिक जग चालवतं. तर मग या ट्रान्सफॉर्मर मागे नेमकी काय जादू आहे? चला जरा याच्या आत डोकावून बघूया आणि समजून घेऊया की हे विजेच्या व्होल्टेजला नियंत्रित कसं करतं. बघा, याची रचना तशी खूप सोपी आहे. एका लोखंडी गाभ्याभोवती तारेच्या 2 स्वतंत्र कॉइल्स गुंडाळलेल्या असतात आणि गंमत म्हणजे या दोन्ही कॉइल्स एकमेकांना अजिबात स्पर्श करत नाहीत. डावीकडे आपण त्याचं सांकेतिक चिन्ह पाहू शकतो आणि उजवीकडे त्याची खरी रचना. मग प्रश्न येतो की वीज एका कॉइलमधून दुसऱ्या कॉइलमध्ये जाते तरी कशी? तर यामागे आहे म्युच्युअल इंडक्शन नावाचं एक तत्व. याला आपण एक चुंबकीय हँडशेक असंही म्हणू शकतो. म्हणजे पहिल्या कॉइलमधलं बदलणारं चुंबकीय क्षेत्र दुसऱ्या कॉइलमध्ये वीज निर्माण करतं आणि तेही कोणत्याही थेट जोडणीशिवाय. कमाल आहे ना? याचे मुख्य भाग अगदी सरळ आहेत. एक आहे प्रायमरी वाइंडिंग, म्हणजे विजेचा प्रवेशद्वार. दुसरा आहे सेकंडरी वाइंडिंग, म्हणजे बाहेर जाण्याचा मार्ग. आणि या दोघांना जोडणारा चुंबकीय पूल, म्हणजे आयर्न कोर. आता आपण ट्रान्सफॉर्मरच्या सगळ्यात महत्त्वाच्या कामाबद्दल बोलूया. हे उपकरण 2 अगदी विरुद्ध प्रकारची कामं करू शकतं. एकतर व्होल्टेज वाढवणं किंवा व्होल्टेज कमी करणं. आणि ही व्होल्टेज कमी जास्त करण्याची युक्ती एकदम सोपी आहे. सगळा खेळ आहे तो तारेच्या वेढ्यांच्या संख्येचा, म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी कॉइलवर किती वेढे आहेत यावरच सगळं काही अवलंबून आहे. इथे बघा, हे किती सोपं आहे. डावीकडे सेकंडरी कॉइलमध्ये जास्त वेढे आहेत म्हणून व्होल्टेज वाढतं, याला म्हणतात स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आणि उजवीकडे सेकंडरी कॉइलमध्ये कमी वेढे आहेत म्हणून व्होल्टेज कमी होतं, हा आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. पॉवर स्टेशनमधून वीज पाठवताना स्टेप अप आणि आपल्या घराजवळ वीज आणताना स्टेप डाऊनचा वापर होतो. या रेखाचित्रांमध्ये तर हा फरक अगदी स्पष्टपणे दिसतोय. स्टेप अपमध्ये बघा, आउटपुटच्या बाजूला जास्त वेढे आहेत तर स्टेप डाऊनमध्ये कमी. याच साध्या रचनेमुळे विजेचं एवढं मोठं नियंत्रण शक्य होतं. पण थांबा, ट्रान्सफॉर्मर म्हणजे फक्त एकच प्रकार नाहीये. वेगवेगळ्या कामांसाठी त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. चला या ट्रान्सफॉर्मर कुटुंबातील काही महत्त्वाच्या सदस्यांना भेटूया. सर्वात आधी भेटूया आयर्न कोअर ट्रान्सफॉर्मरला. हे तर पॉवर ग्रीडचे खरेखुरे पॉवर हाऊस आहेत. मोठ्या प्रमाणात वीज एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी यांचाच वापर होतो. आता हे बघा, हे आहेत छोटेखानी फेराइट कोअर ट्रान्सफॉर्मर्स. हे आपल्याला फोन चार्जर आणि कम्प्युटरमध्ये सापडतात. यांचं काम आहे उच्च फ्रिक्वेन्सीवर, म्हणजे खूप वेगाने बदलणाऱ्या विजेच्या प्रवाहावर काम करणं. आणि काही खास कामांसाठी आहेत हे एअर कोअर ट्रान्सफॉर्मर. यांच्यात लोखंडी गाभा नसतोच, फक्त हवा. त्यामुळे हे रेडिओ सिग्नलसारख्या अतिशय वेगवान बदलांसाठी, म्हणजे व्हेरी हाय फ्रिक्वेन्सीसाठी अगदी परफेक्ट ठरतात. आणि शेवटी भेटूया या कुटुंबातील जरा वेगळ्या सदस्याला, ऑटो ट्रान्सफॉर्मर. यात 2 कॉइल्सऐवजी फक्त एकच कॉइल असते, जी प्रायमरी आणि सेकंडरी दोन्हीचं काम करते. ही खरंच एक अतिशय हुशारीने केलेली रचना आहे. चला तर मग या सगळ्या माहितीचा थोडक्यात आढावा घेऊया आणि हे समजून घेऊया की ट्रान्सफॉर्मर्स आपल्यासाठी खरंच इतके महत्त्वाचे का आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर पॉवर प्लांटपासून ते आपल्या हातातल्या मोबाईलपर्यंत प्रत्येक टप्प्यावर ट्रान्सफॉर्मर एक अदृश्य पण खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असतो. तो आपल्या ह्या विजेवर चालणाऱ्या जगाचा एक निशब्द पण खरा हिरो आहे. जरा विचार करा, 19व्या शतकात लागलेला हा शोध आजही आपल्या 21व्या शतकाला ऊर्जा देत आहे. मग प्रश्न हा उरतो की पुढच्या शतकाला ऊर्जा देणारा असा कोणता शोध असेल? ह्यावर नक्की विचार करा.